अशी एक लग्नगाठ भाग 24. तर मित्रांनी मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्तीच्या हरकती दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. तिचं मन वळवण्यासाठी श्रेयस आणि नीताताई यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी श्रेयसने दुसरे लग्न करून तिच्यासाठी सवत घेऊन आला. त्यांना असे वाटले तिला खूप वाईट वाटेल आणि ती पहिल्यासारखी सुधारेल म्हणून, पण तिला कुठलाच फरक पडला नव्हता. उलट आनंद झाला होता. तर आता पुढे. रात्र झाली होती. श्रेयस तृप्तीच्या रूममध्ये गेला. तृप्तीने त्याला पाहिले आणि बोलू लागली, अरे तुम्ही इथे? तो संतापात म्हणाला, हा माझा रूम आहे तर मी कुठे जाणार? तृप्ती म्हणाली, अरे तुमची नवीन बायको आलेली आहे, तिच्या रूममध्ये जायचं सोडून इथं काय काम? आज तुमची पहिली रात्र आहे. श्रेयस संतापात म्हणाला, हो का? ती माझी बायको आणि तू कोण आहेस? तृप्ती तृप्ती अगं झालं तरी काय तुला? असा कुठल्या जन्माचा बदला घेते आहेस तू माझा? काय पाहिजे तुला? का अशी वागते आहेस? त्याचा संताप खूपच अनावर झाला होता. ती म्हणाली, मला काही माहीत नाही, या रूममधून बाहेर जा नाहीतर मी जाते. असं म्हणून ती जायला लागली. तेवढ्यात तो अगदी रडकुंडीस येऊन म्हणाला, थांब इथेच, जातो मी. असं म्हणून तो तिच्या रूमबाहेर गेला. बाहेर सीमा उभी होती. तिला त्याने सांगितले, सीमा तू ह्या समोरच्या रूममध्ये जा. सीमा श्रेयसच्या सांगण्याप्रमाणे निमूटपणे दुसऱ्या रूममध्ये निघून गेली. सकाळ झाली. तृप्तीला थोडी लवकरच जाग आली. ती अंथरुणावर उठून बसली आणि विचार करू लागली. श्रेयस गेलेच एकदाचे सीमाकडे. देवा, आता दोघांच्या प्रेमाला लवकरच बहर येऊ दे. श्रेयस सीमामध्ये गुंतले म्हणजे मला आपोआप विसरतील असे विचार करताना तिच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा होती. ती दार उघडून बाहेर आली. बघते तर काय, श्रेयस हॉलमध्येच सोफ्यावर झोपला होता आणि सीमा एकटीच रूममध्ये झोपली होती. तिला हे पाहून धक्का बसला. तसेच रूममध्ये परत आली आणि डोक्याला हात लावून विचार करू लागली, अरे हे काय? मी जे विचार केला होता तसं काहीच घडलं नाही. काय करू मी आता? तिच्या डोक्यात विचार आला, काही नाही, मला आता शेवटचा निर्णय घेतलाच पाहिजे. थोडेच दिवस श्रेयसला आणि आईंना मला त्रास होईल, पण माझ्या श्रेयससाठी कायमचं चांगलंच होईल. तिने अंघोळ वगैरे केली. कपाटातून डायव्होर्सचे पेपर्स बाहेर काढले आणि चेक करू लागली. एका हातात श्रेयस आणि तिच्या लग्नाचा फोटो होता. ते पाहून तिचं मन हळवं झालं. मनातच म्हणू लागली, श्रेयस मला माफ करा. मला माहीत आहे हा निर्णय ऐकल्यावर तुझं मन पूर्ण खालावेल, पण माझा नाईलाज आहे. तुमच्या आनंदी भविष्यासाठी हा निर्णय घेणे मला अनिवार्य आहे. काय सांगू श्रेयस, हा निर्णय घेताना माझ्या मनाला असंख्य वेदना होत आहेत. पण आय लव्ह यू डिअर. मी तुमच्यावर अगदी जीवापलीकडे प्रेम करते. त्यासाठीच मी हे सगळं करत आहे. तिने डोळे पुसले. सगळेजण सकाळचा चहा नाश्त्यासाठी डायनिंग टेबल भोवती बसले होते. सीमा त्यांना चहा नाश्ता देत होती. तृप्ती आली आणि डायव्होर्स पेपर्स श्रेयस समोर ठेवले. श्रेयस म्हणाला, काय आहे हे? तृप्ती म्हणाली, डायव्होर्स पेपर्स आहेत, यावर तुम्ही साईन करा. आता तुमचं दुसरं लग्न झालं, तुमची बायको आली, आता डायव्होर्स घ्यायला काहीच हरकत नाही. करा साईन पटापट आणि मला आजाद करा. श्रेयसला ते पाहून हृदयात खूप छिद्रे पडल्यासारखे वेदना झाल्या, पण तरीही स्वतःवर कंट्रोल ठेवून तो जोरजोरात हसू लागला आणि हसतच त्याने तो कागद फाडून टाकला. ते पाहून तृप्तीचं तोंड उतरलं. ती रडवेली होऊन म्हणाली, श्रेयस असं नका करू. श्रेयस उभा राहिला आणि संतापातच तिला म्हणाला, तृप्ती तू एवढ्यात थराला जाशील हे वाटलं नव्हतं मला. ज्या आतापर्यंत तू माझं फक्त प्रेम बघितलं, आता यापुढे माझी नफरत बघशील. असं म्हणून कंपनीत जाण्यासाठी श्रेयस रूममध्ये कपडे बदलवण्यासाठी आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो स्वतःशीच म्हणाला, तृप्ती मी कितीही ठरवलं तरी तुझ्याशी नफरत नाही करू शकत. इकडे तृप्ती सुन्नपणे उभी होती. सीमा तृप्तीजवळ आली. तृप्तीताई, असं नको करूस. श्रेयसचे तुझ्यावर प्रेम आहे खूप. आपण दोघी सवती सारखं न राहता बहिणीसारखं राहू. श्रेयसवर पहिला हक्क तुझाच आहे ताई. तृप्ती म्हणाली, कालची आलेली मुलगी मला शिकवते, चल निघ इथून. सीमा म्हणाली, हो ताई, खरंच मी कालच आली. माझा हक्क नाही या घरावर, श्रेयसवर. तो हक्क फक्त तुझाच आहे. ताई प्लीज असं करू नको. श्रेयस सोबतच राहा. आपण सगळे मिळून मिसळून आनंदात राहू. काय ड्रामेबाजी चालू आहे सगळ्यांची? या अशा नाटकाला वैतागली मी. असं म्हणून तृप्ती संतापातच तिच्या रूममध्ये निघून गेली. तिकडे श्रेयस तृप्तीच्या अशा निर्णयामुळे मनाला खूप त्याच्या ठेच लागली होती. तो आराम खुर्चीवर रेलून बसला होता. डोळ्यातून अश्रू गळत होते. बाहेर कुणाला कळू नये म्हणून टी व्ही लावला होता आणि टी व्हीमध्ये गाणे चालू होते.
तो डोळे मिटून ते गाणे ऐकत होता. त्याला वाटलं हे गाणं माझ्या आयुष्यावरच जणू बनवलं आहे. ते गाणे स्वतःच फील करत होता. गाणे पूर्ण झालं आणि हुस असं म्हणून तो खूपच विसन मनाने खुर्चीवरून उठला. स्वतःशीच म्हणाला, खरंच जीवन माझ्यावर रुसलं आहे. काय काय भोग माझ्या नशिबात आहे काय माहिती. काही वेळाने नीताताईंनी श्रेयसला बोलवले. तो रूममधून कंपनीत जाण्याच्या तयारी करून जसं काहीच झालं नाही अशा थाटात बाहेर निघाला आणि गाडी काढून ड्रायव्हरलाही न बोलवता स्वतः निघून गेला. नीताताईंना मुलाचे दुःख सहन होत नव्हते. त्यासुद्धा त्यांच्या परीने तृप्तीला मनवण्याचा प्रयत्न करायच्या. तृप्तीसमोर त्यांनी सीमाला जवळ बोलवले आणि सांगितली, सुनबाई, आजपासून तू ह्या घरची मालकीन. या चाव्या घे आणि आजपासून तू हे घर सांभाळ. सीमा म्हणाली, हो आई. तृप्तीताई आणि मी आम्ही दोघी मिळून छान प्रकारे सगळं नीट सांभाळू. तुम्ही काळजी करू नका. फक्त स्वतःची तब्येत सांभाळा. आराम करा. सीमा तृप्तीजवळ आली आणि म्हणाली, घे ताई, ह्या चाव्या सांभाळण्याचा हक्क तुझा आहे. या घरावर, घरातल्या लोकांवर अगोदर तुझा हक्क आहे. आपण दोघीही हे घर सांभाळू. तृप्ती सीमाकडे आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली, अगं तुला राग नाही येत का? मी तुला एवढे बोलले तरीही असे कुठल्या मातीची बनली गेली आहेस तू? सीमा हसून म्हणाली, नाही ताई, तू माझी मोठी बहीण सारखीच आहेस. मोठ्या बहिणीचा राग नाही धरत कुणी. तृप्तीने त्या चाव्या खाली फेकून दिल्या आणि तिला म्हणाली, मला ही असली ड्रामेबाजी नको आहे आणि संतापातच पर्स घेऊन बाहेर निघून गेली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.